बरोबर का नाही करत? वांगचुक यांना पाठिंबा देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवाजी पार्कात आंदोलन, ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. तुमचा पापाचा कोंबडा हरवणारच आहे. हिम्मत असेल तर आता निवडणुका जाहीर कराव्यात, शिवतीर्थवरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवतीर्थवर आयोजित आंदोलनात नगरसेवक राजोल संजय पाटील यांची उपस्थिती, सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं वक्तव्य. राजनाथ सिंहांच्या पाया पडून सुप्रिया सुळेंनी घेतला आशीर्वाद, दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीनंतरचा सुळेंचा व्हिडिओ व्हायरल. मारकुटा रमेश म्हात्रे पोलिसांना शरण, तरीही माज उतरला नाही. पोलीस स्टेशनमध्ये खुर्चीवर हात ठेवून रुबाबात बसल्याचा व्हिडिओ चर्चेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये पुरामुळे हाहाकार, पूंचमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू, मदत आणि बचाव कार्य सुरू. कोकणात पावसाचं जोरदार पुनरागमन, रत्नागिरीत जगबुडीनं ओलांडली धोक्याची पातळी, तर आंबोली पर्यटकांनी फुलली. यानंतर बातमी आहे फिफाची. अर्जेंटिना विरुद्ध स्पेनमध्ये फिफा वर्ल्ड कप फायनलचा थरार रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. अर्जेंटिना पुन्हा इतिहास घडवणार की स्पेन बाजी मारणार, याकडे जगभराच्या नजरा लागल्यात. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनानं सर्वाधिक 19 गोल केले, तर स्पेनची ही कामगिरी वर्ल्ड कपमध्ये चांगली राहिली आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांच्या नजरा आहेत. मेरा जो टीम बोलेगा तो अर्जेंटीना को सपोर्ट कर रहा हूँ मैं फिलहाल तो. आपके हिसाब से फाइनल में सबसे बड़ा गेम चेंजर कौन सा खिलाड़ी हो सकता है आज? मेसी और मतलब दो, एक तो मेसी भी कर सकता है और एक मतलब इमर्जिंग प्लेयर है लमीन यमाल करके, वो भी आ रहा है. मतलब न्यू जनरेशन में आ रहा है वो, तो मुझे लगता है पर्सनली लगता है कि मेसी. क्या मैच 90 मिनट में खत्म होगा या एक्स्ट्रा टाइम या पेनल्टी तक जाएगा? नहीं, मुझे तो लग रहा है कि 90 मिनट्स में ही फिनिश हो जाएगा मैच. नहीं, तो दोनों टीमें अच्छी हैं, लेकिन हम लोग ज़्यादा ये है कि अगर स्पेन ने अभी तक वर्ल्ड कप नहीं जीता है, तो अगर इस बार स्पेन वर्ल्ड कप जीते तो अच्छा है. अर्जेंटीना और बाकी सब टीम तो बहुत बार वर्ल्ड कप जीत चुकी है. मैच तो बहुत अच्छा होगा. आपके हिसाब से फाइनल का सबसे बड़ा गेम चेंजर खिलाड़ी कौन होगा? गेम चेंजर खिलाड़ी तो वही है कि जो अर्जेंटीना का मेसी और स्पेन का यामाल. फाइनल मेसी वर्सेस यामाल है. ऐसे देखने जाए तो बहुत बड़ा, मीन्स 19 साल बच्चा था तब मेसी ने मीन्स नहलाया था उसको, और आज वही ग्रेट प्लेयर के सामने एक बच्चा खेल रहा है. बहुत बड़ा होने वाला है फाइनल आज. आज ऐसे स्पेन को कर रहा हूँ. आज मैं वर्ल्ड कप के लिए बहुत एक्साइटेड हूँ, क्योंकि 1 मंथ से चल रहा है वर्ल्ड कप एंड आज लास्ट डे, सो आई एम वेरी एक्साइटेड टू वॉच एंड आई होप अर्जेंटीना विंस. आप किसके सपोर्ट कर रहे हो? अर्जेंटीना. मैं अर्जेंटीना को सपोर्ट कर रहा हूँ. आपका फेवरेट प्लेयर कौन है? अर्जेंटीना में मेसी, इसीलिए मैं सपोर्ट अर्जेंटीना कर रहा हूँ. गेम स्टाइल देखा जाए तो मेरा गेम स्टाइल स्पेन ज़्यादा प्रीफर करता है, बिकॉज वो लोग बॉल ज़्यादा रख के खेलते हैं. बट अर्जेंटीना का मेन पर्पज़ है कि वो लोग एज ए टीम खेल रहे हैं, वो लोग ऐसा फैमिली है, वो दिख रहा है हर एक गेम में. लास्ट 4 गेम से वो लोग ने कमबैक किया है, और लास्ट मिनट्स पे हर एक गेम में कमबैक किया है. तो मैं इसलिए मेन तो मोटिव है अर्जेंटीना इसलिए. फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी जगभरातील चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मुंबई आणि राज्यभरातील रेस्टॉरंट, कॅफे पहाटे 4 वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रात्री 12:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे, आणि त्यामुळे अर्थातच जे फॅन आहेत ते बघत असतील, आणि त्यावेळेला या फॅन्सला रेस्टॉरंट आणि बार हे खुले ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे.
मुंबई आणि राज्यभरामधील रेस्टॉरंट कॅफे हे पहाटे 4 वाजेपर्यंत, माफ करा, बार नाही तर रेस्टॉरंट कॅफे हे पहाटे 4 वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातली फुटबॉलची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात सध्या फिफा वर्ल्ड कप फायनलमुळे उत्साहाचं वातावरण आहे. आजच्या फायनलसाठी कोल्हापूरकर सज्ज झालेत. शहरभर स्टार फुटबॉलपटूंचे मोठमोठे कटआउट्स लावण्यात आलेत आणि या ऐतिहासिक सामन्याचा थरार कोल्हापूरकरांना एकत्र अनुभवता यावा यासाठी शहरातील स्थानिक क्रीडा मंडळ आणि पारंपरिक तालमींकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पाटाकडील तालीम मंडळ, दिलबहार, प्रॅक्टिस, बालगोपाल आणि जुना बुधवार यासह अनेक नामांकित तालमी आणि क्लब्सने अर्जेंटिनाला पाठिंबा दिला आहे. ठिकठिकाणी स्क्रीनिंगचं आयोजन सुद्धा केलंय. चौकात LED स्क्रीन्सवर फायनल मॅच लाईव्ह पाहता येणार आहे. या ऐतिहासिक सामन्याचा थरार कोल्हापूरकरांना एकत्र अनुभवता यावा यासाठी शहरातील स्थानिक क्रीडा मंडळ आणि पारंपरिक तालमींनी कंबर कसली आहे. पाटाकडील तालीम मंडळ, दिलबहार, प्रॅक्टिस, बालगोपाल आणि जुना बुधवार यासह अनेक नामांकित तालमी आणि क्लब्सने अर्जेंटिनाला पाठिंबा दिला आहे. विशेष स्क्रीनिंगचं आयोजन सुद्धा केलंय. चाहत्यांसाठी चौकात अवाढव्य अशा LED लावण्यात आल्यात. ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. कराड तालुक्यामधील विंग गावामध्ये आषाढी वारीचा उत्साह विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. आदर्श विद्यामंदिरच्या तब्बल 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी वारकरी वेश परिधान करत गावातून दिंडी काढली. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी पारंपरिक गोल रिंगण साकारत वारकरी परंपरेचं जिवंत दर्शन घडवलं. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण विंग गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि वारकरी परंपरेची जपणूक करण्याचा संदेशही देण्यात आला. आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक अशी सुविधा देण्यात आली आहे. चंद्रभागेच्या पैलतीरावरील 65 एकर परिसरातून थेट नदीपात्रामध्ये जाणारा नवा घाट तयार करण्यात आलाय. या परिसरात वारी दरम्यान सुमारे 5 लाख भाविक वास्तव्यास असतात. नव्या घाटामुळे भाविकांची चंद्रभागेच्या स्नानासाठी होणारी पायपीट मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी या घाटाची पाहणी केली. यामुळे चंद्रभागेवरील घाटांची संख्या आणखी वाढलेली आहे. वारकऱ्यांसाठी ही सुविधा यंदाच्या वारीत विशेष दिलासादायक ठरणार आहे. आषाढी वारीमध्ये विक्रमी भाविकांची संख्या नोंदली जाणार आहे. याचं विचार करून प्रशासनाने अगदी काटेकोर नियोजन चालू केलेलं आहे आणि जवळजवळ ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आपण आता चंद्रभागेच्या नवा पूल जो आहे त्या भागात आहोत आणि इथूनच माग जे आहे ते 65 एकर म्हणजे भक्ती सागर जे आहे, जिथं जवळजवळ 25% वारी त्या भागात असती, तिथं ज्या दिंड्यांना जागा देण्यात आलेली आहेत आणि कमीत कमी 3 ते 4 लाख भाविक त्या भागामध्ये राहत असतात. मात्र त्यांना चंद्रभागेच्या स्नानासाठी येताना या पुलाला वळसा घालून यावं लागतो आणि जो ब्रिटिशकालीन दगडी पूल आहे तिथून चंद्रभागेमध्ये स्नानासाठी जावं लागतं. मात्र आता पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांनी थेट 65 एकर मधून येणारा जो रस्ता आहे तो स्लोप असा तयार करण्यात आलेला आहे. घाटाचं जो नियोजन आहे, आता तिथं घाटाची पूर्ण जी आहे सुविधा नसली तरी भाविकांना चंद्रभागेचं स्नान सुलभ करता येईल, इथून जाता येईल, हा त्यामागचा हेतू आहे. वारी जी भरती त्याला या गोष्टीमुळे अत्यंत त्या वारकऱ्यांना मदत होणार आहे आणि त्यांचं पवित्र स्नान जे आहे ते सुरक्षित होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह, उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.